विजयादशमीच्या मुहूर्तावर आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा मुंबईत पार पडतोय। शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणारे तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंचा मेळावा पार पडणार आहे। आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्यांना विशेष महत्त्व आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग या मेळाव्यातून फुंकलं जाण्याची शक्यता आहे। मात्र उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे। तसंच शिवाजी पार्क मैदानात अजूनही चिखलच असल्यानं मेळाव्यात शिवसैनिकांची उपस्थिती रोडावण्याची शक्यताही आहे। शिवाजी पार्क परिसरातून आमचे प्रतिनिधी रिजवान शेख उपस्थित आहेत। नेस्को सेंटर मधून आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आहेत। दोघांकडून या दोन्ही दसरा मेळाव्यांबाबत अधिक माहिती घेऊया। सुरुवातीला जाऊया शिवाजी पार्क परिसरात। रिजवान, शिवाजी पार्क परिसरात उद्धव ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा होतोय, काय सध्या स्थिती आहे? चिखल आहे त्या पार्कमध्ये, काय अधिक माहिती? हिमाली काही वेळात उद्धव ठाकरे यांचा तो दसरा मेळावा आहे दादर येथील शिवाजी पार्क याला सुरुवात होऊन तत्पुरते आपण पाहिलं तर आज ज्या पद्धतीने मुंबईमध्ये सातत्याने ये जा पाऊस पडत आहे, त्यामुळे ज्या पद्धतीने शिवाजी पार्कमध्ये जो मेळावा घेण्यात आला त्यात चिखल जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना बसण्याची व्यवस्था जी ती चेअरच्या माध्यमातून करण्यात आली, परंतु असंख्य जे कार्यकर्ते आहेत ते मुंबईमध्ये दाखल झाले आहे। हा संपूर्ण चित्र मी तुम्हाला दादर कशा पद्धतीने जे कार्यकर्ते आहेत ते हळूहळू मुंबईला जमायला सुरुवात झालेली आहे। मुंबईतल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या ठाट्यामाट्यामध्ये मुंबई येथील दादर पार्क या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर आज ज्या पद्धतीने दोन शिवसेनाचे दसरे मेळावे, एक उद्धव ठाकरे यांचा होता, दुसरा एकनाथ शिंदे होता, तर ज्या पद्धतीने शिवाजी पार्कमध्ये जो दसरा मेळावा होतोय त्यासाठी असंख्य कार्यकर्ते आहे ते दाखल होत आहे। आणि पाऊस जरी पडत असला मध्यमवर्गीय तरीसुद्धा पावसा जो कार्यकर्ते आहे त्यांचा जो जोश आहे तो तशाच पद्धतीने आहे। त्यामुळे आज ज्या पद्धतीने हा दसरा मेळावा आहे नेमका उद्धव ठाकरे काय बोलणार आहे, आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युतीची घोषणा होणार आहे का, यावरती अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। हिमाली नक्कीच रिजवान आणि विशाल असे संपर्कात राहा। अनिल परब बोलतायत, थेट जाऊया। तरी देखील परंपरेला साजरं काम केलं पाहिजे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विचारांचं सोनं आणि शस्त्रपूजनाचा कार्यक्रम होणार आहे। जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सकाळी संचलन झालं, त्यांनी आपला कार्यक्रम सोडला का? नाही, परंपरेचे कार्यक्रम चालतच राहतील। पण त्याचबरोबर महाराष्ट्रावरती संकट आहे आणि या संकटाच्या काळामध्ये सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरून काम करतील अशी अपेक्षा आहे। त्याचबरोबर मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा होतो। प्रचाराचा उद्धव साहेब आज आपले विचार मांडतील, त्यातून ते पुढची सगळी रणनीती जी काय आहे किंवा शिवसेना कशा पद्धतीने या सगळ्या निवडणुकांना सामोरं जाईल याचं देखील ते मार्गदर्शन करतील। मला असं वाटतं थोड्या वेळातच विचारांचं सोनं आहे हे अख्खा महाराष्ट्रातले शिवसैनिक लुटतील। एकाकाळी नितेश राणे हे RSSवर टीका करत होते, आज मात्र त्यांनी RSSच्या दिसून आले। मला असं वाटतं तुम्ही नीट त्यांची टीका ऐकली नाही। ते RSSला अर्धी चड्डी म्हणायचे आणि ते आज अर्ध्या चड्डीतच आहेत, पण त्यांच्यासाठी ती फुल आहे। सर, दुसरीकडे जसं तुम्ही म्हणालात की पारंपरिक पद्धतीनं या शिवतीर्थावर दसरा मेळावा पार होतो आहे, पण शिवसेना शिंदे गटातर्फे देखील म्हटलं गेलं आहे की नेस्को येथे पारंपरिक पद्धतीनं साधेपणानं मेळावा पार पडतो। हो ना, परंपरा आहे आणि परंपरा पार पाडायला कोणाचंच काही ऑब्जेक्शन नसायला पाहिजे। महाराष्ट्रावर संकट आहे, संकटामध्ये अख्ख्या महाराष्ट्राने एक दिलाने एकजुटीने या संकटाला सामोरं गेलं पाहिजे। पण याच्यासाठी आपली परंपरा बाजूला ठेवण्याची काही गरज नाही। आज अख्ख्या दसरा देखील विजयादशमीचा सोहळा आहे, आज अख्खा महाराष्ट्र साजरा करतोय, परंतु ही भावना मनात आहे की या महाराष्ट्रावरती संकट आलं आहे, शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे, ही भावना देखील आमच्या मनात आहे। सगळे जण साधेपणाने करत आहे, नेस्कोमध्ये साधेपणाने करत असतील, शिवाजी पार्कवरती साधेपणाने होतोय, आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने हे भान ठेवलं पाहिजे की महाराष्ट्रावरती संकट आहे। उदय सामंत असं म्हणतात की नेस्कोमध्ये जो दसरा मेळावा आहे तो विचारांचा आहे, तिथे सोनं लुटण्यात येणार, मात्र शिवाजी पार्क उदय सामंतांनी विचाराच्या बाबतीत न बोललेलंच बरं।
भारतीय जनता पक्षाकडनं असं बोललं जातं की 63 कोटी रुपये या दसरा मेळाव्यासाठी खर्च करण्यात आले. मैदानावरच्या दसरा मेळाव्यासाठी 63 भारतीय जनता पक्षाचा कोण हिशोबनीस आहे ज्याने हा हिशोब लावला, मला त्याला भेटायची फार इच्छा आहे. थँक्यू सर. थँक्यू. अनिल परब हे बोलत होते आणि त्यावरून त्यांनी विरोधकांना जोरदार उत्तर दिलेलं आहे. तर उदय सामंत यांनी विचारांबद्दल न बोललेलंच बरं असा टोलाही त्यांनी उदय सामंतांना लगावलेला आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत नेस्को सेंटरमध्ये. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील उपस्थित आहेत. नेस्को सेंटरमध्ये, गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. तिथली परिस्थिती जाणून घेऊया. विशाल, काय अधिक माहिती आहे? नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या सेनेचा दसरा मेळावा होतोय, तिथली सध्या काय तयारी आहे? नक्कीच हेमाली, शिवसेनेचे 2 दसरे मेळावे गेल्या काही वर्षांपासून होऊ लागलेले आहेत. शिंदेचा दसरा मेळावा जो आहे हा नेस्को सेंटरमध्ये. आता जर आपण या नेस्को सेंटरचं चित्र पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं शिवसैनिक या ठिकाणी आता जमू लागलेले आहेत. महिलांचा अधिकचा प्रतिसाद या सभांकडे असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांच्या, महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगानंच भाषणं जी आहे ही होतील अशाच पद्धतीचं चित्र नेस्कोमध्ये आल्यानंतर पाहायला मिळते. कारण का काही झाल्या मुंबईवरती भगव्याचंच राज्य असेल अशा पद्धतीचा बॅनर्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे कटवेत सुद्धा जे आहेत हे लावण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंना आज चौफेर टीका जी आहे ही होईल. उद्धव ठाकरे यांचे बाण एकनाथ शिंदेंवरती असतील तर एकनाथ शिंदे यांचे बाण उद्धव ठाकरे यांच्यावरती असतील. महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय वाटतंय आज, काय विचारांचं सोनं तुम्ही घेऊन जाणार आहात हिंदुत्वाचं? बोला, तुम्ही आलाय एकनाथ शिंदेंना ऐकायला? काय नाही, भाषण ऐकण्यासाठी आलो. एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण चांगलं, लाडक्या बहिणीला सवलत देतात ना, त्याच्यासाठीच खूप आम्ही आभारी आहेत सगळे बायका. शिवाजी पार्कात पण उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होतोय. तेव्हा नाही मी जात कोणी तिकडे आम्ही दादासोबतच येतो तिकडे. अन्यही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार. कुठून आलाय तुम्ही? काय लाडकी बहीण म्हणून प्रतिक्रिया? आज एकनाथ शिंदे या ठिकाणी दसरा मेळाव्याचं भाषण करणार आहेत. हो, आता आम्ही एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे आहोत म्हणून इथपर्यंत आलेलो आहोत. त्यांच्या दसरा मेळाव्याला आम्ही हजर राहिलेलो आहोत. अजून आमच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं आणि आम्ही पण तसंच त्यांच्या मागे राहणार आहोत. गेल्या काही वर्षांपासून 2 शिवसेनेचे दसरा मेळावे होत आहेत. दोन्ही बाजूनं सांगितलं जातं की आमचा खरा वारसा आहे. तुम्ही महिला आहात, मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलाय. काय नाही, खूप छान वाटतंय मेळाव्यांचं पण. इथे आता 2 वर्ष झाले आम्ही येतोय. खूप छान वाटतंय. त्यांनी लाडक्या बहिणीमार्फत वगैरे आम्हाला सगळ्या बहिणींना खूप चांगलं प्रोत्साहन करतायत. त्याबद्दल खूप छान वाटतंय. तुम्ही कुठून आलाय? दहीसर. काय आज विचारांचं काय सोनं लुटणार आहात? हिंदुत्वाचा विचार आज दिला जाणार आहे. हिंदुत्वाचं सोनं म्हणजे जसं शिंदेसाहेब काम करतायत ते खूप छान काम करतात, असं त्यांनी काम करत राहा. तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पावसात दसरा मेळावा होतोय शिवाजी पार्क मैदानात. ते काय खरं तर हा सगळ्या महिलांचा प्रतिसाद जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजी पार्कमध्ये सुद्धा मेळावा होतोय. तिकडे पावसाचं सावट आहे. तुमचा नेस्को सेंटरमध्ये मेळावा होतो. काय नेमके विचार हिंदुत्वाचे तुम्ही आज घेऊन जाणार आहात? मला बोलायला गेलात तर ही खरी शिवसेना आहे. आणि शिवसेना बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोक आलेले आहेत, लक्षात घ्या. तुम्ही आज जर बघितलं असाल तर बाहेर पाऊस चालू आहे. असा कुठला नेता आहे का कार्यकर्त्यांची तू काळजी घेतो? मला सांगा. नेस्को सेंटर साहेबांनी पहिल्याच ह्या वर्षी बघून घेतलं का, माहिती घेतली का विभागात पाऊस आहे का नाही, मुळात पाऊस आहे का नाही. पावसाची काळजी करता कार्यकर्त्यांचा म्हणजे सर्व काळजी घेत आज हा नेस्कोमध्ये आपण हा मेळावा ठरवला आहे. असं कुठे तुम्हाला लोकनेता भेटणार आहे मला सांगा? आणि हा ठाकरे काळजी घेत नाहीत. उद्धव ठाकरे काळजी घेत नाही की तुम्ही त्यांना विचारा. आम्हाला काय विचारताय? आमचे नेते जे आहेत लोकनेते एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी बघा ना लोकांची काळजी घेतली. लोकांना बघा पावसाच्या यातून ठेवलंय का मला सांगा? नेस्कोमध्ये वरती छत आहे, छताखाली सर्व बसलेले आहेत. बाळासाहेबांचे विचार ऐकायला आलेत, एकनाथ साहेबांचे विचार ऐकायला आलेत. हे तुम्ही लक्षात घ्या पहिल्यापर्यंत. नक्कीच ह्या सगळ्या नेस्कोमधील जर आपण आता बघितला तर नेस्को जवळपास 70% आता भरलेलं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होतोय, त्या ठिकाणी पावसाचं सावट आहे. काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. कुठून आलाय, काय आज नेमके विचार तुम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडनं घेऊन जाणार आहात? एकनाथ शिंदे एक समाजाचे म्हणून एक मुख्यमंत्री म्हणून एक चांगल्या पदावरती आहेत, चांगलं काम करत आहेत. ही सर्वांची मनोकामना आहे आणि त्यांचे विचार, जे बाळासाहेबांचे विचार आहेत ते विचार घेऊन ते पुढे चाललेले आहेत. आणि त्याकरता हा दोघांचा म्हणजे अर्थात शिवसेनेचा
जो त्यांच्या मागे मुंबईत 2 दसरे मेळावे होत आहेत. बरोबर 2 जरी झाले तरी हा जो दसरा मेळावा आहे हा त्या दसरा मेळाव्यापेक्षा एक आगळा वेगळा दसरा मेळावा आहे. कारण या शिंद्यांबरोबर जे शिवसैनिक आहेत, जे आमदार आहेत, खासदार आहेत, हे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत. त्यामुळे आजचा हा मेळावा चांगला आणि सुंदर होणार आहे. त्याबद्दल नक्कीच हेमाली, आता जर आपण पाहायला गेलं तर नेते मंडळीसुद्धा या ठिकाणी आता शिवसेना पक्षाची येऊ लागलेले आहेत. त्यामुळे नेस्को सेंटर हे पूर्णपणे आता शिवसैनिकांनी भरलेलं आहे. आणि महिलांच्या आपण प्रतिक्रिया ऐकल्या तर प्रामुख्यानं लाडक्या बहीण योजनेचा अधिक त्या बाबतीत बोलताना महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नेस्को सेंटरमध्ये आता मोठ्या संख्येनं शिवसैनिक जे आहे ते जमवू लागलेले आहेत. आता प्रतीक्षा हीच आहे की दोन्ही नेत्यांची नेमकी काय भाषणं असणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडनं जे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्याच्यावरनं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की मुंबईवरती भगव्याचंच राज्य असेल अशा पद्धतीचा बॅनर त्यांच्याकडनं लावण्यात आलेला आहे. त्यामुळे महानगरपालिकांचं निवडणुकांचं रणशिंग हे नेस्को सेंटरमधनं आज रणशिंग फुंकलं जाईल. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे काय आजच्या दसरा मेळाव्यात बोलतात याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष आहे. हिमाली, नक्की विशाल, असेच संपर्कात राहा. आपण शिवाजी पार्कमध्ये सध्या शिवसैनिकांमध्ये काय चर्चा सुरू आहे जाणून घेऊया रिजवान यांच्याकडून. रिजवान, सध्या निवडणुकांचा काळ आहे, निवडणुका लागणार आहेत काही काळांमध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर हे दसरा मेळावे होत आहेत. याची काय उत्सुकता तिथल्या शिवसैनिकांमध्ये दिसून येते? शिवसैनिकांकडून काय तुम्हाला समजते? नक्कीच हेमाली, आपण जर पाहिलं तर काही वेळात या दसरा मेळावा सुरुवात होणार. तत्पुरती आपण जर पाहिलं तर असंख्य जे कार्यकर्ते ते मुंबईमध्ये दाखलाला सुरुवात झालेले आहे. आपण काही कार्यकर्त्यांशी देखील बोलणार आहोत, त्यांची भावना जाणण्याचा प्रयत्न करतो. दादा, कुठून आलेला आहात तुम्ही आणि ज्या पद्धतीने आज दसरा मेळावा आहे, 2 दसरा मेळाव्यात आहे, नेमकं या दसरा मेळाव्यात कसा तुम्ही पाहता? आम्ही पालघर जिल्ह्यावरून आलो आहे आणि पालघर जिल्हा शिवसेनेचे मी प्रवक्ता आहे आणि माझं नाव राधेश्याम पाठक आहे. आम्ही दरवर्षी दसरा मेळावा इथे येत असतो. विचारांचे सोनं लुटण्यासाठी पूर्वी बाळासाहेबांचे विचारांचे सोनं लुटत होतो, आता उद्धव साहेबांचे. आणि हे जे आता एक प्रश्न विचारला तुम्ही, 2 दसरे मेळावे होत आहेत, तर माझं म्हणणं असं आहे की एकच मैदान, एकच पक्ष, एकच नेता आणि एकच दिवस. हा फक्त आणि फक्त मला असं वाटतं की हिंदुस्थानामध्ये हा एकमेव पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हा शिवसेनेचा हा एकच मैदान, एकच पक्ष हा शिवतीर्थावर होत असतो. आणि आमचा जो मेळावा आहे तो चालता फिरता मेळावा नाही आहे. आता तुम्ही 2 मेळावा तुम्ही बोललात ना, दुसरा मेळावा पूर्वी वांद्र्याला होता, आता गोरेगावला, उद्या कालेगावला, परवा रानगावला, बरोबर ना? हां, मग त्याच्यानंतर मग सुरतला, मग ते वेस्टर्न महाराष्ट्र, शेवटी तो गुवाहाटी जाऊन तो विलीन होणार अशी परिस्थिती आहे. असं हां, आणि ते म्हणतात आम्ही ओरिजिनल आहोत. ओरिजिनल तर तुम्हाला काय दिसतंय त्याच्यामध्ये? हो, ओरिजिनल हे दिसतंय बघा, एकच मैदान, एकच विचार, एकच नेता आणि एकच पक्ष. परंतु ज्या पद्धतीने पाऊस सातत्याने मध्यमवर्गीय परत आहे तरी सुद्धा चिखलाचा साम्राज्य आहे तो पसरलेला शिवाजी पार्कमध्ये, तरी सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येने कार्यकर्ते थांबणार आहात. बाळासाहेबांनी आम्हाला जो विचाराचं सोनं दिलेलं आहे ना, हे चिखल आमच्यासाठी काहीच नाही. हो, हे चिखल म्हणजे काहीच नाही. हे चिखल होते ते गेले, घाण गेली, चिखल गेली. आणि हे जे आहेत ना, जे आम्ही त्या चिखलात राहून आम्ही ते विचाराचं सोनं लुटायला आलो आहे. काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? नेमकं ज्या पद्धतीने 2 दसरे मेळावत आहे, सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, नेमकं खऱ्या अर्थाने कुठला दसरा मेळावा तुम्ही बघायला? मी पालघर जिल्ह्यातून आलेली आहे. मी वसईची उपविभाग संघटक आहे. तसं बघायला गेलं, पालघरचे राधेश्यामजी पाठक प्रवक्ते हे बोलले ना, खरोखरचे म्हणजे 2 मेळावे नाहीच आहेत. हाच मेळावा मेन आहे. उद्धव साहेब आहेत, तोच मेळावा मेन आहे. शिंदे साहेबांचा मेळावा हा एकदम गद्दारांचा, चोरांचा आहे. त्या मेळाव्याला काहीच म्हणजे हे नाही, तथ्य नाही. सांगणं की विचारांचा वारसा आम्ही पुढे घेऊन जातोय. हो, विचारांचा वारसा ते काय नेणार? आमचं चिन्ह चोरलं, आमचा पक्ष चोरला, इवन आमचा बाप सुद्धा त्यांनी चोरला. हा, म्हणजे ती गद्दारांचा मेळावा आहे. तो गद्दारांचा आहे. हा सच्चाईचा मेळावा आहे. हा निष्ठावंत शिवसेनेचा मेळावा आहे. त्यांचं असं म्हणत आहे की शिवसेनेचा जो चिन्ह आहे तो तुम्ही घाण ठेवलेला, त्याला सोडवण्याचं काम मी केलं. त्या गद्दारामध्ये जर दम असताना स्वतःचा पक्ष स्थापन केला असताना, चिन्ह निर्माण केलं असतं. माझ्या परभणीनं, हे मी परभणीचा आहे,
परभणीला एवढी पहिला खासदार लीड दिली, त्या परभणीनं धनुष्य बाणाचं चिन्ह दिलं आहे. मला माहीत आहे, माझ्या जिल्ह्यानं चिन्ह दिलेलं आहे. हा गद्दार होता, त्याची अवकात नव्हती पक्ष स्थापन करायची, तो गेला. हा आमचा निष्ठावंताचा मेळावा आहे. आम्ही चिखलात उभं राहू, जो पाऊस पडला तरी आम्ही ऐकू, पण हाच विचार ऐकू आयुष्यभर. बाळासाहेब ठाकरेचा विचार आता कदापि जोडणार नाही. एकच नारा, माझ्या परभणीनं बांध दिलेला आहे आणि ह्या गद्दारानं चोरलेला आहे. बाळासाहेब चोरलेले आहेत सालानी. बाप चोरीत नसता कोणी कोणाचा. चिन्ह चोरला, बाप चोरला, पक्ष चोरला. एक ना एक दिवस आम्ही ते चिन्ह आणि सगळं विचार एक नाही येणार, ह्या शिवसेनेकडे येणार, एवढं नक्की. हेमाली, आपण तर बघा अशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. जरी चिखला असेल तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा जो संपूर्ण भाषण आहे तो ऐकणार आहे. पाऊस जरी पडत असला तरी आम्हाला त्या पावसाचा कुठलाही फटका जो आहे तो बसा, असा ग्वाही जे कार्यकर्ते आपल्याला देताना दिसून येत आहे. हेमाली, नक्की. यानंतर आपण विशाल पाटील यांच्याकडे जाऊया, नेस्को सेंटरमध्ये जाऊया. विशाल, यंदा पुराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसैनिकांना आवाहन केलं होतं की पूरग्रस्त भागातल्या शिवसैनिकांनी इथं येऊ नये आणि तिथल्या पूरग्रस्तांशी संवाद साधावा, त्यांना मदत करावी. याचा काही परिणाम आजच्या या दसरा मेळाव्यावर दिसतोय? नक्कीच हेमाली, प्रामुख्यानं जर आपण हा दसरा मेळावा शिवसेना पक्षाचा पाहायला गेलं तर एकनाथ शिंदेकडनं जे आवाहन करण्यात आलं होतं त्याला अनुसरून जर आत्ता आपण या ठिकाणी वस्तुस्थिती पाहायला गेलं तर जवळच्या जिल्ह्यांमधले काही शिवसैनिक जे आहेत हे या ठिकाणी जमलेले आहेत. दुसरीकडे शिवसेना या पक्षाकडनं जवळपास 15 कोल्हापूरमध्ये जाऊया. कोल्हापूरमध्ये शाही दसऱ्याला सुरुवात